हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि माझं नाव आहे शरयू. आणि आज माझ्या चॅनलवरती काय म्हणू शकतो आपण, केमिओ केलेला आहे मृण्मयी. आणि ही एक यूट्यूबर आहे आणि तिचं एक स्वतःचं छान चॅनल आहे आणि ऑलमोस्ट तिचे 30K सबस्क्रायबर्स आहेत. ऑलमोस्ट गाईज, येस, प्लीज कंप्लीट करून द्या. आणि 100K दोघींचे पण कंप्लीट करून द्या. कोई तरीका है भीख मांगने का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही काय करणार आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल आम्ही तुम्हाला आमचं बॅकग्राऊंड सांगतो. मी आणि ही पहिल्यांदा भेटतोय आज, पहिल्यांदा. आणि आम्ही इन्स्टाला खूप वर्षापासून एकमेकींना फॉलो करतोय, एकमेकींचं काम बघतोय, कंटेंट बघतोय, बोलतो पण आम्ही भेटलो नव्हतो. पण आम्ही खास आज यूट्यूबसाठी भेटलोय आणि आम्ही खूप छान एक चॅलेंज केलाय आउटफिटचा, जो की हिच्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल. आणि हे आम्ही आउटफिट घेतलेले आहे. मस्त टर्नआउट झालाय हा, guys ते. खूप सुंदर. तो तुम्ही नक्की बघा. आणि फर्स्ट टाइम भेटतोय तर असं नवीन नवीन वाटत तर नाहीये आम्हाला. आम्ही असं वाटते किती बिछड्या हुए मैत्रिणी आहे. आणि ही अमरावतीची, मी अमरावतीची, तर एकदम छान वालं आमचं जमलंय. ते एक पॉइंट आहे आमचा. आणि आता हे बॅकग्राऊंड मी का सांगितलं, कारण की या व्हिडिओमध्ये मी बनवत आहे नेव्हर हॅव आय एव्हर. आणि मला माहित नाही मी हिच्या आयुष्यात काय केलंय आणि हिला माहित नाही मी माझ्या आयुष्यात काय केलंय. आणि मी रॅन्डमली क्वेश्चन काढले आणि लिहिताना मी बघितलं सुद्धा नाही की मी हे केलंय आणि की मला नाही. माहिती पण नाही आहे मी हा. काय क्वेश्चन काढले आहेत. आणि हे आता ऑन म्हणजे असं ऑन स्पॉट आमचं ठरलेलं आहे. तर आम्ही आता सुरू करतोय. सो लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. पहिल्या क्वेश्चनची आपण हे तर दाखवते ना. हा, ओके. हे आमच्याकडे आहे नेव्हर आणि आय आय हॅव. त्यांना उलट दिसत नाही आहे. नाही, मग मी ते मिरर करेल ना. तर पहिला क्वेश्चन हा आहे, लाईड अबाउट हर एज और नेम. आय हॅव टू. एज तर नाही, बट नेम, कारण की ना खूपदा काय होतं की असे अनोळखी मुलं ना विचारतात नाव आणि मला माझं नाव सांगायला खूप भीती वाटते. मग मी खूपदा सांगितलं की माझं अलगच नाव सांगितलं आहे, जे माझं नाव आहे ते नाही सांगितलं आहे. सो येस, आय हॅव. मी माझं नाव तर नेहमी खरं सांगते पण त्यांना समजत नाही. पण एज बद्दल मी सांगितलेलं आहे. आणि मला माहिती आहे, आजच माहिती पडलं. एज इज डझंट द मॅटर. आणि आता सेकंड क्वेश्चन आहे, प्रिटेंड की असं की बिमार पडलोय काहीतरी असं हे सांगायला की नाही मला बाहेर नाही पडायचं घराच्या बाहेर म्हणून. आय हॅव टू. नेहमी माझ्या फ्रेंड्सला माहिती आहे आणि त्याचे मी आतापर्यंत टोमणे ऐकते त्यांचे. आणि गाईज, मी कॉर्पोरेट मध्ये जॉब करायची. सो तुम्ही जर ते असाल तर तुम्ही समजू शकता की आपण खूप वेळा सांगतो असं की मी आजारी आहे. मग मला असं म्हणजे माझ्या ऑफिसच्या लोकांनी बघितला नाही पाहिजे हा व्हिडिओ. आणि ऑफकोर्स कोण नाही सांगत की मी बिमार आहे. स्कूलमध्ये पण सांगायची मी, तर मम्मीला पण. मग काकूनी बघितला नाही पाहिजे व्हिडिओ. मम्मी तर बघणार आहे. नक्की यांनी पण केलंच असेल, खोटं बोलले असेल घराच्या बाहेर नाही पडायचं म्हणून. आई नाही जाऊ देत मला आहे. ना काही रिझन पण नाही राहायचं, मला फक्त जीवावर यायचं घराबाहेर पडायचं. म्हणून Same. मी सांगायची नाही, मी नाही येऊ शकत आज. आणि मी मम्मीला पण नाही म्हणाले. आणि घरच्यांनी हो पण म्हटलं की जा, तरी आपण जात नाही, असं पण करतो हो. आपण. नेक्स्ट आहे की बोर्ड एक्झाम मध्ये किंवा कॉलेजमध्ये चीट केली आहे का? चिट म्हणजे चिट घेऊन. शीट घेऊन. 3, 2, 1. नेव्हर आय हॅव. तर मी एक सांगते, चिट घेऊन तर नाही, बट आमच्या आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो. गव्हर्नमेंट मध्ये. हा, तर गव्हर्नमेंट तिथे काय पॉलिटेक्निक. राहायचं, जेव्हा आमची हे युनिट टेस्ट राहायची तेव्हा मुलं मुली डायरेक्ट मोबाईल घेऊन जायचे यार. बापरे, आमच्याकडेच नव्हतं. ही माझी 3 वर्ष ज्युनियर आहे. म्हणजे मी जर पास आउट झाली तर ही कॉलेजमध्ये हिने एंट्री घेतली. तर तेव्हा मी नेला फोन, पण ती चिट नाही झाली. हा, तर मी इंजिनिअरिंगला होती आणि सगळे आमचे जे आणि हो, इंजिनिअरिंगला पण मी चिट घेऊन गेली होती. म्हणजे आम्ही सगळे घेऊन गेलो होतो, पण मी काढून हिंमत नाही होत दोस्त. नाही होत. इतकी मी फट्टू आहे तर माझी हिंमत नाही झाली ती काढायची. आणि ती चिट मी अजून पण ठेवली आहे माझ्याजवळ आठवण म्हणून की मी बनवली होती. मी बनवली नव्हती, म्हणजे अशी वाटत होती आमचे क्लासमेट, सगळ्यांना वाटली त्यांनी. मग आता मग कुठे ठेवणार, मग होती सोबत पण मी यूज नाही केली. आणि बोर्डमध्ये तर नाहीच करू शकत.
तर आम्ही जेव्हा इंजिनिअरिंगला होतो तर माझे सगळे फ्रेंड करायचे, पण माझी हिंमतच व्हायची नाही, कारण की 10th मध्ये कधी केलं नाही किंवा डिप्लोमात केलं नाही. आमचं खूप स्ट्रिक्ट असायचं स्कूल आणि हे. तर तिने मला एकदम फेकली आणि ऑफकोर्स यार आपण घाबरतो, आपल्या चेहऱ्यावर दिसतं. तर मी घाबरली आणि ते सर आले आणि मी यूज तर नव्हती केली असं नाही म्हणू शकत, पण ती चीट माझ्या हाती होती किंवा तो सिनारिओ सगळा क्रिएट झाला. सगळ्यांना वाटलं मी चीट करत आहे म्हणून मी म्हटलं. हा, मी पकडली गेली. असं माझ्या मैत्रिणीसोबत पण झालं, तिने मला त्या दिवशीच सांगितलं. आणि मी उभी राहिली, म्हणजे त्यांनी म्हटलं उभी राहा, तर ती चीट खाली पडली आणि त्या Oh सरांनी no. चीटकडे बघितलं, पण त्यांनी मला काही म्हटलं नाही. त्यांना माहित होतं की ही गुड गर्ल मध्ये येते, की ही चीट नाही करू शकत, म्हणून त्यांनी मला काहीच नव्हतं म्हटलं. मौत को छू के टक से वापस आ सकता. पण मग तू नेव्हर म्हणायला पाहिजे ना. पण ऍटलीस्ट म्हणजे ते हा, खूप तू पकडलं पकडल्या तर. गेली ना मी त्या आणि चीट मी हो साठी म्हणायला पाहिजे, कारण की मी घेऊन गेली होती. अरे आपण सगळेच जण चिट करतो यार, कोणी नसेल की चिट नसेल केलं. ठीक आहे. सो आय हॅव, दोघींनी पण दोघींनी पण केला. येस. तर आता मी थोडं कॉलेज रिलेटेड विचारणार आहे तिला, कारण की आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अमरावती गाईज, GPA रॉक. GPA रॉक. आणि आम्ही काय करायचो, लेक्चर बंक करायचो आणि आमचं असं छान गार्डन होतं, तिथे बसायचो. तर हे तू केलंय का? तर आपण ते सांगू आता. आय हॅव. पण लेक्चर बंक करून मी कधीच गार्डन मध्ये नाही बसले, कारण की लेक्चर बंक करून आम्ही नेहमी आमचं गर्ल्सचं पार्किंग राहायचं, तिथे पडून राहायचो, दिवसभर पडून. इतकी ऊन राहायची. पण मग त्या क्लासेस मधून दिसायची पार्किंग, सगळ्या जणांना दिसायची. भीत नव्हतं ना. आम्ही बंक करून छान गार्डन असायचं आणि तिथे सगळे बंक करणारे बसायचे आणि कोणी यायचं पण नाही. गार्डन मध्ये बसली नाही आपण. अरे खूप मजा. आम्ही म्हणजे सबमिशन कम्प्लीट केलंय तिथे बसून. आम्ही बस पार्किंग मध्ये. पार्किंग पण गर्ल्सचं पार्किंग बेस्ट होतं, खूप मस्त बेस्ट होतं एकदम. आणि आता ते पार्किंग तुम्ही बघा, मी आता बघितलं. ए, आपण खरंच एक ब्लॉग बनवू, दोघी जण सोबत जाऊ, खरंच जाऊ. तू येणार हा, मी येणार आहे. आपण करूया. तेव्हा नक्की करू हा. जाऊ, जाऊ, जाऊ. तर असं मी आय हॅव, शी नेव्हर, पण आम्ही बंक केलाय. नाही केलाय. Bunk केलाय. बंक केलाय. बंक केला आम्ही आमच्या गव्हर्नमेंट फक्त डे. आमचं हे स्पॉट अलग अलग होत. ओके, नेक्स्ट आहे नेव्हर हॅव एव्हर क्राईड ओव्हर नथिंग. हे मला वाटते हर एक गर्ल करत हर असेल. girl. विनाकारण रडणं तर पाहिजेच, म्हणजे राग आला तरी रडते, किंवा काही दुसऱ्याने रागवलं तरी रडलं, स्वतः दुसऱ्याला रागवलं तरी रडायचं. आणि बोर झालं तरी पण रडत असते मी कधी कधी. मी पण मला जर खायचं असेल ना तर खाण्यावरून पण मी रडते की मला खायचं आहे काहीतरी. आणि ना माझे पप्पा बोलतात की माझे बोलायच्या आधी की माझ्या डोळ्यांमध्ये विहिरी आहेत, म्हणजे काही पण येलं की पटकन पाणी येते माझ्या ओके. डोळ्यातून. ओके, विहीर लागली याच्या डोळ्यांना. डोळ्यांमध्ये. सेम इयर. आपण सोल सिस्टर्स म्हणू शकतो. कशावरही रडू शकते मी, कशावरही. हे खूप जणांना माहिती आहे, कारण की ब्लॉग मध्ये प्रणव नेहमी म्हणतो ही रडकी आहे, त्याच्यात सगळ्यांना माहित पडलं असेल. सो गाईज, आमचा नेक्स्ट क्वेश्चन आहे की आम्ही फेक आयडी बनवली आहे का? आय वॉन्ट टू स्टार्ट. आपण खरंच सोल सिस्टर आहे, डिक्लेअर करते. सगळेच करतात. सगळेच करतो. तर मी तर कधी कधी चुकून त्याच्यावरच लॉग इन करते. मी फेसबुकची बनवली होती, आणि असं नाही की कोणाला मला स्टॉप करायचंय की काय, Just बस for fun. मनात इच्छा झाली म्हणून मी केली, बाकी काहीच नाही. तर मी केलं आहे फेसबुक वरती. बट हा, मी एका जमान्यात म्हणजे डिप्लोमा मध्ये तर खूप केलाय. मी स्कूलमध्ये केलं आहे. हो का? स्कूल म्हणजे स्कूल डिप्लोमा फेज मध्ये, पण त्याच्यानंतर नाही, असं कामच पडलं नाही. पण तेव्हा खरंच मी भयानक. सॉरी गाईज. इट्स ओके गाईज. उचलू शकते तू. ओके, नाव आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे की काहीतरी चोरी केली आहे का? म्हणजे काही पण चोरी केली आहे का? चोरी केली आहे का? गेस करा मी कशाची चोरी केली असेल आणि कुठे. बापरे. मी माझ्या आजीच्या घरी. तर ऍक्च्युली काय आहे, मला ना स्कूलपासूनच सोप खायची खूप डेंजर सवय लागली आहे. तर माझ्या घरी माझ्या आजीने असा डब्बा असं लपवून ठेवला होता, आणि मग ते घरी नसताना मी काढून खाल्ला. ती चोरी झाली. गाईज, मी सोपीची चोरी केली आहे, ती माझ्या आजीच्या घरी. आजीच्या घरी. मस्त. नाईस. तू म्हणजे लपवलं. अरे मी असं काइंड ऑफ चोरी नव्हती. तर काय झालं, डिमार्टला आता Shoplifting. हा, तर शॉपिंगला गेलो आम्ही, आणि
माझा एक हाती आपण हे नसतं का कपड्याची लॉन्ड्री बॅग, तर ती माझ्या हाती होती. आणि इकडे सर आता ही अशा साईडनी इकडे आपण बिलिंग करतोय आणि बिलिंग झाली आणि मी तशीच तिला ती चिटही दाखवली हे माझ्या हातीच. आणि नंतर असं सगळ्या मैत्रिणी शरयू वाव, आपले 300 रुपये वाचले. माझं पण तसं आणि झालं. त्या चोरीसाठी मी एवढं प्राऊड करते स्वतःला की म्हणजे एकदम नगळ्यात चोरी झाली होती आणि ती एकदम प्राऊड वाली मुवमेंट होती. किती बढिया की आपले 300 रुपये वाचले. करू नका, आम्ही नकळत केलं. हा. मी तर नकळत नाही, मी जानबूज केलं, पण तिच्याकडून नकळत झालं. आणि पण ते खरंच फनी इन्सिडेंट होता की चोरीमध्ये एकदम सरप्राईज पैसे वाचले, सगळे खुश, आम्ही एकदम मजा आली होती. इन्सिडेंट सांगण्यासारखी स्टोरी आहे. हा सांगण्यासारखी स्टोरी की चोरी पण किती छान आहे नी हातातल्या हातात. नेक्स्ट क्वेश्चन आहे नाही, मला बोलायचं आहे असं असं मी लाव डीमार्ट वाले शॉक शरयू रॉक. डिमार्ट वाले शॉक. शरयू रॉक. येस. नाव नेक्स्ट, स्वतःचे केस स्वतः कट केले आहे का? लॉकडाऊन पासून आम्ही तेच करतोय Lockdown. म्हणा. आधी हिंमत नव्हती, लॉकडाऊन पासून काहीची फिरवायची नुसती. नाही, मी तर आधी पण करायची आणि हो? मला बँक्सची खूप आवड आहे. तुला तू केलंय ते काय? याच्यात लॉकडाऊन मध्ये ते? खूपदा. बापरे, Bangs. माझं खूप घाण झालं. माझे कर्ली हेअर्स आहेत ते आ, इतकं विचित्र माझी झालं तुला होतं. माहिती आहे ना वैभवी? हा. अरे बापरे, तिने पण केलं होतं, तिचे पण करली केस हा, खूपच हा, झाले. हा. तर तिने कापले, तुझे डायरेक्ट इतके झाले तर डायरेक्ट बापरे, खूप कमी. मी म्हणजे एवढे कापले होते आणि खूप कापले होते. हम्म. ते म्हटलं लॉकडाऊन मध्ये किस्सा. नाही, माझी गाईड होती माझी मम्मी, सो मला ती अशी करू नाही द्यायची. ओके, मी माझे हे स्वतःच कापते. हो? मी कंटिन्यू स्वतः कापते. घरीच कापत असते? लॉकडाऊन येतं पासून मी तुला? स्वतःच कापते. मी बिलकुल जात नाही. ऑलमोस्ट आता 3 वर्ष झाले मी गेलेलीच नाहीये. मस्त मी असे स्वतः हे पुढचे कापते आणि खालचे लेयर्स. बस मध्ये होऊन जातात बरोबर. तर कोणाला केस कापायचे असेल तर शरयू देशमुखकडे या, कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्ट करा मला. नाव खूप छान, खूप फनी क्वेश्चन आहे हा. आम्ही दोघी कधी युट्यूब चॅनल वरती आलोय का? स्लो क्लॅप फॉर दिस क्वेश्चन. दुसऱ्यांच्या की स्वतःच्या कधी नाही पण कधी पण कोणत्या पण. गाईज नेवर नेव्हर Never. नेव्हर कधीच नाही आलो आम्ही. मी तर बिलकुलच नाही आली. बिलकुल नाही. ह्या युट्यूब चॅनल सुरू नाही, आम्ही नाही. टीव्ही वर येणार आहे. गाईज हा व्हिडिओ टीव्ही वर लागणार आहे. हे असं प्रॉपर सिरियलचं चॅनल हा, आहे. serial. चॅनल नाही. टननननन, टननननन. सो येस, वी हॅव हे युट्यूबच आहे. हा. किती वर्षापासून करतोय तू युट्यूब? काही नाही, मी आता जास्त फेब्रुवारी पासून मेहनत घेतली नाही, बट तुझं ओपन हा, मी पहिला व्हिडिओ टाकला होता 2020 मध्ये, मग मी डायरेक्ट 2 वर्षांनी टाकला. आणि मग हो. त्यानंतर मी 1 वर्षांनी सुरुवात केली. मला पण 4 वर्ष झाली आता युट्यूब वरती. पण ते पण ब्रेक मध्येच केलं असेल ना तू? आता कंटिन्यू तर मी आतापासून करायला लागली. हा, या वर्षीपासून समज. हा, असंच समज. सेम सेम सेम. तर आम्ही युट्यूबवर आहे आणि तुम्ही आमचं युट्यूब बघावं, आम्हाला सबस्क्राईब करावं आणि सपोर्ट करा, कमेंट करा, लाईक करा आणि असले व्हिडिओ तुम्हाला बनवायचे असेल लाईकची friends बटन सोबत, अशी फोडून टाका करून करून. आणि बेल आयकन पण असं बेल वाजलीच पाहिजे आम्ही जेव्हा व्हिडिओ टाकतो तेव्हा. प्लीज गाईज. आता एकदम फनी वाला आहे की स्वतःला आरशात बघून असं स्वतःलाच भीती दाखवली आहे का? समजलं? हो, समजलं. हा. पण विचार करते मी केलाय का असं. हे बघा, आय हॅव. म्हणजे मी भीती दाखवली नाहीये, बट असं कधी कधी मी एकटी राहते तर मग मला स्वतःला मिरर मध्ये बघून भीती वाटते. असं नाही आहे की मी खूप डरावणी आहे, नाही. पण मला असं रात्रीचं मिरर मध्ये बघितलं, मला माहिती नाही, मला भीती वाटते मला कधी कधी. मी मुद्दामून अशी करते सगळं, हे असं असं बघते, मुद्दामून भूतासारखं ऍक्ट करते आणि मग मला थोड्या वेळाने मला भीती वाटते माझी. अशी मी दाखवली नाहीये, बट हा, मला भीती वाटलेली आहे स्वतःची. आणि हे खरंच अँटी गॅनो तुम्ही पण करा. त्याच्या पण पेक्षा जास्त भीती मला माझ्या बहिणीला बघून वाटली आहे काय. कधी? असंच मजा रोजच वाटतं. बापरे, बिचारी म्हणेल दीदी तू घरी ये, मी तुला सांगते बरोबर काय असते. ओके, सो हे तर आम्ही दोघींनी पण केलं आहे. लास्ट क्वेश्चन आहे आता, एकदम एंड वाला क्वेश्चन आहे. ओके. खूप आता ते त्यांना नसेल माहित म्हणा. ओके, तर तुम्हाला आता म्हणजे आपल्या दोघींना म्हणजे कडाशियन आहेत आणि तुम्हाला माहित असेल अंबानीच्या लग्नात खूप दोघी जणी आल्या होत्या. म्हणजे कोण होतं, किम आणि कोहली. क्लोई. तर त्या दोघी बहिणी आल्या होत्या. अशा त्या 5-6 बहिणी आहेत ज्या की फॉरेन मध्ये खूप राडा घालतात. म्हणजे त्यांचं असं असतं इंस्टाग्राम, त्यांचे कपडे वगैरे. तर त्यांच्यासारखी कधी ऍक्टिंग केली आहे, बनायची इच्छा झाली आहे का? 1, 2, 3. नेव्हर. ओ माय गॉड. नाही.
यार, ऑफकोर्स यार. मला कॅन्डल तिचे मला हा, मला candles. तिचं ड्रेसिंग आणि मला Beautiful. तिचे हेअरस्टाईल हेअरस्टाईल खूप छान असते. तर मी तिची कॉपी केली आहे हेअरस्टाईल. तुम्हाला व्हिडिओ पण दाखवलाय मी युट्यूब वरती. हा, So, yes. yes. असं कधी कधी होतं की बाकी मला त्यांच्यासारखं. कोणीच आवडत नाही. हा मला कायली खूप आवडते आणि कायली. कॅन्डल खूप मला आवडते. आता दोघी आता कायली आवडायला आवडायला लागली. आधी नव्हती, आधी जेव्हापासनं कोणालाच हे नव्हती झालं आवडत. divorce, की ब्रेकअप काय म्हणू आपण त्याला, जेव्हापासून झालं दिवस झाला तिचा. त्यांचं लग्न झालं नव्हतं गं पण. हो पण तरी 2 मग लेकरं breakup. होते त्यांना. So, हे तुम्हाला खूप नवीन वाटणार आहे आम्ही काय बोलत आहे, पण असं हे नाही गं, फॉरेन. माहिती असेल खूप फेमस आहेत ते लोक. हा पण असं फॅमिलीला नसेल माहित ना की हा, हे हा, कोणाबद्दल अरे हो, बोलत बरोबर. आहे. तर अशा फॉरेन मध्ये 5-6 बहिणी आहे, त्यांची एक आई आहे, ते सगळा बिझनेस आणि हँडल त्यांचे करते. बाबा पण आहेत जे आता आई बनली आहे. काय यामुळे तुला काय माहिती हो, हो, मला माहित. म्हणजे गाईस ते त्यांचे बाबा आहेत पण ते आता त्यांची आई बनली आहे. त्यांनी ते ऑपरेशन केलेलं आहे हा, आणि म्हणजे ते आता त्यांनी बाईसारखे gender change वागतात, बाईसारखे वागतात. आणि ती आई पण आहे आणि आईला खूप असं डिप्रेशन झालं होतं जेव्हा तिचा नवरा बाई बाई बनायला बनायला होता. नाही गाईस ठीक आहे, चेंज द टॉपिक. Change the पण आम्ही topic. केलाय. हा म्हणजे असं त्या सगळ्याच गर्ल्स त्यांना माहित असेल ते फॉलो करतात. सो या आम्ही असं प्रिटेंड म्हणजे प्रिटेंड कायली, वेलकम टू द कायली शो गाईस. ओके तुझे क्वेश्चन संपले आहेत पण तुझ्यासाठी मी एक क्वेश्चन टाकत आहे, एक लास्ट. ओके आपले क्वेश्चन संपलेले. आता मॅडमनी नवीन क्वेश्चन आणलेला आहे. नेव्हर हॅव आय Ever? हा. एव्हर लाईड इन दिस होल व्हिडिओ. ओके आता आलाच पाहिजे नेव्हर हॅव आय एव्हरच्या लास्ट मध्ये. 1 2 3. तू खोटं बोलली. नाही एवढं खोटं नाही बोलली मी. वाटतं. एखादं बोलली असेल, एखादं बरं, एखादं. मी सांगत मी काय केलं. अरे यार तुम्ही दिमाग लावा आता मी काय खोटं बोललो असेल. तुम्हाला आमच्या काय बॉडी हावभाव. हावभावावरून समजलं असेल का. But yes, yeah, that's it. Nice. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला मृण्मयी आवडली असेल तर तिला जाऊन छान छान सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि तिला काय करा, सपोर्ट करा. येस नक्की सपोर्ट करा. नक्की छोटूसं पाड आहे हे आपल्या चॅनल वरती आलेलं आहे आणि आय होप ती नक्की असं तिला आवडली असेल माझी कंपनी. तर Yes. आम्ही पुन्हा आम्ही भेटणार आहे अजून. हा कारण की आम्हाला आमचे मित्रमैत्रिणी कोणी आम्हाला पागला लागते. समजला तर मग आम्ही आमचे युट्यूबवरच फॅमिली पकडलेली आहे आणि आय होप आम्ही नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येऊ, तुम्हाला आवडतील असे. तुम्हाला आवडतील असेच. सो होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचंय, सबस्क्राईब Like. करायचंय, कमेंट करायचं, लाईक करायचं आणि बेल आयकन नक्की दाबा. सो बाय बाय. बाय.